आपण आयुष्यभर देवाच्या मूर्तींची पूजा करतो, पण देवाला खरोखरच कशात रस असतो? 3 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत रोज मातीचं शिवलिंग तयार करणाऱ्या गजानन ब्राह्मणाला स्वामींनी काय धडा शिकवला आणि एका तांब्यातल्या पाण्याने त्याचा अहंकार कसा वाहून गेला ही डोळे उघडणारी प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या आध्यात्मिक शिकवणीचा एक मोलाचा अनुभव घेणार आहोत. अक्कलकोट मध्ये गजानन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला रोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचा छंद होता. तो रोज हे शिवलिंग विहिरीत विसर्जित करायचा. एकदा तो स्वामींच्या दर्शनाला गेला असता स्वामींनी त्याला एका वेगळ्या परीक्षेत पाडलं. गजानन ब्राह्मणाने पूजा करण्यासाठी माती घेतली आणि त्यात तांब्यावर पाणी ओतलं. पण आश्चर्य म्हणजे तांब्यातलं पाणी संपतच नव्हतं. पाणी ओसंडून वाहू लागलं. माती पातळ झाली आणि शिवलिंग काही केल्या तयार होईना. गजानन ब्राह्मण घाबरला. तेव्हा स्वामींचा आवाज घुमला, अरे गजानना, किती दिवस तू ही माती चिवडत बसणार आहेस? त्यापेक्षा ओम नमः शिवायचा स्वर हृदयाच्या गाभाऱ्यात 24 तास घुमव. रोज अशी माती घालून तुला परमेश्वर कधीच भेटणार नाही. स्वामींच्या या शब्दांनी गजाननचे डोळे उघडले. त्याला समजलं की देव मातीत नाही तर आपल्या अंतःकरणात आहे. तो स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य माती घालवण्यात गेलं. आजपासून मी फक्त तुमचीच पूजा करणार. स्वामी सांगतात, आपण सगुण पूजेत इतके अडकतो की देवानं दिलेलं निर्गुण रूप विसरतो. सगुण पूजेला मर्यादा आहेत, पण अंतःकरणातील भक्तीला नाही. भगवंताच्या निराकार आणि ब्रह्मांड व्यापी स्वरूपाकडे आपली नजर स्थिर झाली पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंचा सहवास आणि अखंड नामस्मरण खूप आवश्यक आहे. मूर्तीतून सुटका करून मनाच्या गाभाऱ्यात देवाला शोधा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी दिलेला हा निर्गुण भक्तीचा संदेश तुम्हाला कसा वाटला? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 4 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.